विजयाचं श्रेय मुक्ताईनगरच्या जनतेला। रखडलेली विकास कामं लवकरच पूर्ण करू, सर्वात तरुण नगराध्यक्ष संजना पाटील यांनी वक्तव्य केलं। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या बालेकिल्ल्यात सुरंग त्यांनी लावलाय। शिवसेनेच्या संजना पाटील बहुमतानं विजयी झाल्या। आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील या ठिकाणी विजयी झालेल्या आहे। एकीकडे एकनाथ खडसे यांचा हा बालेकिल्ला मानला जात होता, मात्र कुठेतरी आमदार चंद्रकांत पाटील असतील यांच्या माध्यमातून त्या गडाला सुरंग लावण्याचं काम या ठिकाणी झालंय। आमच्या सोबत बातचीत करण्यासाठी सर्वात युवा तरुण नगराध्यक्ष आहे संजना पाटील। आम्ही त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत। ताई, काय सांगणार? या ठिकाणी आपला विजय झालेला आहे, विजयाचं श्रेय खरं कोणाला देणार? विजयाचे श्रेय जनतेला आणि अहोरात्र काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना देणार। विकासाचे कुठले कुठले मुद्दे घेऊन आता तुम्ही या ठिकाणी जनतेसमोर जाणार आहे? कुठली कुठली कामं आपल्याला करायची आहेत? महिला बेरोजगारीवर आणि शिक्षणावर ह्या मुद्द्यांवर आम्ही पुढे जाऊ। नक्कीच या ठिकाणी जर विचार केला तर महिलांचे तसेच तरुणांचे अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न या ठिकाणी मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे। मुक्ताईनगरच्या जनतेने आज या ठिकाणी विजयाची पावती आम्हाला दिलेली आहे आणि मुक्ताईनगरच्या या ठिकाणी नगराध्यक्षपदी सर्वात तरुण युवा या ठिकाणी संजना पाटील यांची निवड झाली आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।